राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या माध्यमातून या कोरेगाव मतदारसंघाला कोट्यवधीची कामं मिळाली आपण पाहताय। आज कोरेगाव शहरामध्ये तब्बल 142 कोटी रुपयाच्या विकास कामांचा शुभारंभ होतोय। तसंच या कोरेगाव शहरामध्ये ऑलरेडी 400 कोटींची कामं चालू आहेत। या शहरामध्ये सगळे रस्ते काँक्रिटीकरण करतोय। नगरोत्थानमधून परवा 52 कोटीचा निधी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला। त्याच पद्धतीने 67 कोटी रुपये पाणी पुरवठ्याला दिलेत आणि बाकीची जी इतर कामं आहेत त्यामध्ये जुना स्टँड परिसराची सुशोभीकरण असू द्या किंवा एक प्रचंड मोठं स्पोर्ट कॉम्प्लेक्स जे 49 कोटीचं आहे, तसंच नाट्यगृह या कोरेगाव शहराला आहे। अशा पद्धतीच्या कामांचा शुभारंभ आज या ठिकाणी होतोय। ही सगळी कामं येत्या 7 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे। आम्ही या नगरीच्या नगराध्यक्षा दीपालीताई बर्गे आणि त्यांचे सर्व सहकारी, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे आणि त्यांचे सर्व सहकारी या नगरीची सेवा रात्रंदिवस करतायत आणि त्याचाच परिपाक म्हणून आज दर्जेदार कामं या नगरीमध्ये आम्ही करतोय। मुख्यत्वे कोणत्या कामांना प्राधान्य या सगळ्या ह्याच्यातून दिलं गेलं आहे आणि काय सांगाल त्याच्याबद्दल? याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरेगाव शहर हे एक सुंदर शहर, संपूर्ण महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर शहर करण्याचा आमचा मानस आहे। त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड गटर आणि काँक्रिटीकरण हे परदेशी शहरांच्या धर्तीवरती आपण या ठिकाणी करतोय। त्याचबरोबर हे जे पाणी आहे ते एका ठिकाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यावरती ट्रीटमेंट करून इथले सगळे जे बगीचे आहेत कोरेगावचे ते त्या पाण्यातून आपण फुलवतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।